the source of clovers? बघा इकडे मॉर्फोलॉजी आहे क्लोबर्डची. ती काय? इट कन्सिस्ट ऑफ द ड्राईड फ्लॉवर बर्ड्स ऑफ द युजेनिया कॅरिओफॅलस बिलॉंगिंग टू फॅमिली ऑफ मिरिटॅसी. ओके. तर इथे दिस इज अ RBF which contain the 25 gram of clovers. Okay, 25 gram of clovers. Then you have to add the 75 ml of distilled water or water. Okay. Now you have to assemble the Clevenger apparatus like this. Then here we use the filter paper to hold the apparatus like that. Then make sure the assembly is fixed. Okay, don't touch more tight and don't more loose. Okay. Then you have to fix the condenser on the top of Clevenger apparatus. Then one side attached to the tap which provide the continuous flow of water. Then some cotton is poured on the tap of the condenser. Okay. Now our assembly is ready. Our assembly is ready for the collection of flow oil. When the water is boiled, here containing clove. किती ग्राम घेतला आपण? 25 ग्राम क्लोव घेतला आपण. 75 ml वॉटर घेतलं. तर त्याच्यामध्ये आपण एक पोर्सलिनचा तुकडा जो आहे, ओके, पोर्सलिनचा तुकडा आपण त्याच्यात ॲड केला आहे बिकॉज टू अवॉइडिंग द बम्पिंग. म्हणजे जे असं बंप होतं ते होणार नाही किंवा ते कमी प्रमाणात होईल त्याच्यासाठी. मग आता आपण इथे टेम्परेचर सेट केलं आहे 70 डिग्री सेल्सिअसला. मी आता हीटिंग मेंटल जे आहे ते ऑन केलेलं आहे. जसं जसं हे वॉटर बॉईल होईल तशी एक स्टीम इथे तयार होणार. वेन वॉटर द बॉईल द स्टीम इज रिलीज फ्रॉम दिस ट्यूब अँड हिअर द ग्रॅज्युएटेड ट्यूब अँड कलेक्शन ट्यूब विच कलेक्ट द ऑइल. दिस vapor are come from this side and because of the condenser the steam is cooled down. आणि मग ती जी स्टीम आहे द वेपर फॉर्म जो आहे तो लिक्विडमध्ये येईल आणि इथे ते कलेक्ट होईल. समजला? आणि मग त्याच्यानंतर आपण हे प्रेशर रिलीज करून इथे काय करणार आहोत, ते जे काही ऑइल असेल इथे जमा झालेलं ते आपण मग इथे कोनिकल फ्लास्कमध्ये नंतर कलेक्ट करणार आहोत. ओके. दॅट इज द हायड्रो डिस्टिलेशन ऑफ क्लोबर्ड्स, की ज्याच्यातून आपण व्होलेटाईल ऑइल नंतर कलेक्ट करणार आहोत. त्याला 1 तासासाठी हे क्लॅव्हेंजर ॲपरेटस जे आहे हीटिंग मेंटलवर ऑन राहू द्यायचं आहे. 1 तासानंतर आपल्याला हे कलेक्शन जे आहे ते कलेक्ट करायचं आहे. समजलं? हे बघा इथे जे ना सगळं जमा होतं आहे बघा कलेक्शन ग्रॅज्युएटेड ट्यूबमध्ये. ते आता आपण काढून घेऊ. आपण बरोबर 1 आवर ठेवणार आहेत ना, ते आपण